आजच्या दिवसामधील खेळ पाहिला तर खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात, परंतु महत्त्वपूर्ण सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल विशाल मात्रेवरती सर्वांच्या नजरा असतील, त्यानंतर सागर पाटील याच्यावरती नजरा असतील। चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही संघामध्ये आपण पाहिली, पण हा सामना खूप निर्णायक असणार आहे। 4 षटकांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल। बारा बारा फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी, कोपरोली गावाची शान हाय भारी। आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी, बारा बारा फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी। आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल। किरण म्हात्रे आणि निलेश म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवर सागर पाटील वैयक्तिक कोडतील पहिलं। किरणसाठी सुवर्ण संधी असेल बघा। सन्माननीय रुपेश शेठ खरत साहेब आणि विकास शेलके साहेब यांच्या वतीनं सलग 3 षटकारासाठी 20,000 रुपयाचं पारितोषिक, अर्थातच रुपेश शेठ खरत साहेब आणि विकास शेठ शेलके यांच्या वतीनं किरण या खेळाडूसाठी। गोलंदाजी मार्कवर सागर म्हात्रे या षटकातील पहिल्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज। पहिल्या चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जातोय। पहिला चेंडू डॉट निर्धाव फेकला जातोय। महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल। पहिला सुपर 12चा सामना आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना, पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय। तर संदेश एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी देवस संघाचा सागर पाटील करतोय, तेवढी चांगली फलंदाजी देखील करणला करावी लागेल। बॅटची आतली कडा घेतली, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। एक धाव, एका धावेने संघाचा अकाउंट ओपन होईल। 1 या धावानं पहिल्या चेंडूमध्ये वेग पाहिला होता, या चेंडूमध्ये देखील तेवढीच वेगवान गोलंदाजी सागर पाटीलची आपण पाहिली। स्ट्राइक वरती फलंदाज आपण जर पाहिला किरण म्हात्रे हा फलंदाज, त्यानंतर निलेश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज असणार आहे। ही सलामीची जोडी अनेक क्रिकेट सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून देते नेहमी या संघाला। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडला गेलाय। 1 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गारत, प्रथम फलंदाजी करीत असताना खुटारी संघ। शिवाजी माझा बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, या बसलाई घोड्यावर राजाची लक ते तलवार, या बसलाई घोड्यावर राजाची लक ते तलवार। फलंदाज या ठिकाणी बाद होईल। पहिला धक्का मिळतोय खुटारी संघाला। निलेश हा फलंदाज बाद झालाय। नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल विशाल म्हात्रे, एक आक्रमक फलंदाज। पहिल्या सामन्यामध्ये 39 धावांची फलंदाजी करणारा हा खेळाडू
आपण पाहिलं. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. नेहमीच या खेळाडूचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये बाहेरलाय, अनेक मैदानावरती हुकूमत आपली दाखवून दिले बॅटमधून, परंतु गोलंदाजी करीत असताना सागर पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक फलंदाज माघारी, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. गोलंदाज सागरच्या माध्यमातून एक अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन लेनवरती गोलंदाजी करीत असताना हा चेंडू अतिशय चांगला ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेलाय. जोरदार अपील यामध्ये पाहायला मिळाला, परंतु पंच देखील तेवढीच चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण ज्यांची पाहतोय. सुनील तांडेल सर बेलवली असतील, द्वारकानाथ चोरगे सर बेलवली, हे 2 नामवंत पंच या स्पर्धेला लाभलेत. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली आहे. अतिशय चांगली कामगिरी सागर पाटीलची या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विशाल म्हात्रेसारख्या फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. स्लोवर चेंडू फसवलं ट्रॅपमध्ये, गोलंदाज झेल खाली आहे आणि दुसरी महत्वपूर्ण सफलता मिळते या ठिकाणी टायगर 11 देवस संघाला. फलंदाज बाद झाले 2 महत्वपूर्ण सामन्यामध्ये. महत्वपूर्ण 2 फलंदाज माघारी, निराश केलं विशाल म्हात्रेनं. या सामन्यामध्ये नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल विकी म्हात्रे, 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानामध्ये. 4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये चांगली कामगिरी केली सागर पाटीलनं. जे महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून देण्याच्या होत्या त्या देण्यामध्ये यश लाभलंय आणि अचूक लाईन लेनवरती गोलंदाजी करीत असताना नाणेफेकीचा निर्णय खूप महत्त्वाचा असतो आणि तो निर्णय आपल्या बाजूने लागल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करीत असताना चांगली गोलंदाजी करतोय टायगर 11 देवस संघ. विकी म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार नाही आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावर. तर संजय भोईर खुटारी यांच्या वतीनं किरणसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि रुपेश शेठ घरत आणि विशालदादा शेलके यांच्या वतीनं लगातार 3 षटकारासाठी 20,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाज किरण यांच्यासाठी. बक्षिसांची खेळात केली जाते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 5. 2 फलंदाज माघारी, नौका गोलंदाज मार्कवर येतोय. दुसरा डेक फेकण्यासाठी शुभम पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संकेत बालाराम फडके यांच्या वतीने देखील कुटारी संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा पहिले चेंडू फेकेल, मोठा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षण तैनात एक धाव पूर्ण, दुसरीसाठी 2 फलंदाज वेगाने सरसावतील तेवढीच चांगली फेकी आणि एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. एक धाव खूप महत्वाचे आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 5. 2 फलंदाज माघारी. या षटकामध्ये जबाबदारीने खेळ करावा लागेल फलंदाजी करीत असताना कुटारी संघाच्या या 2 सलामीवीरांना. त्यामध्ये किरण सारखा फलंदाज आहे ज्याला तब्बल 3 षटकारांसाठी 20,000 रुपयाचे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि विकी म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. विकीसाठी देखील प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक. अतिशय चांगली पैशांची बक्षिसांची खैरात केली जाते. फलंदाजांना पारितोषिक मिळावं, आपल्या संघाने चांगला खेळ करावा या दृष्टीने हे खेळाडू. मोठा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि पंचांचा बोट येईल आकाशामध्ये. फलंदाज वाहतोय हिट विकेट मध्ये बाद. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली.
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हिट विकेटच्या स्वरूपामध्ये सफलता मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानातून बाहेर होतोय. नौका खेळाडू मैदानामध्ये नीरज म्हात्रे. एक चांगली गोलंदाजी. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. डीप लॉंग आपला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी दोन फलंदाज वेगाने येतील परंतु नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावर. संदेश शेळके दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना एक पूर्णांक 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 चेंडूमध्ये धावा जमल्या 7 आणि महत्त्वपूर्ण फलंदाज देखील 5 झाले 3. ही एक खराब संकेत असतील कुठारी संघाच्या दृष्टीनं. चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये आपण पाहतोय. टायगर 11 देवस संघ. स्लोवर चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी जीवाच्या आतोनात प्रयत्न करतोय. प्रयत्न सुरेख पाहायला मिळाला. एकच धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारचा षटकार खेळाडूंना अडवला होता आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि त्याच ताकदीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तर यस पंच चेक करतायत. तिथे व्हॉलेंटियर्स आहेत. तर पंच चेक करतायत. एक मिनिट यूट्यूबच्या माध्यमातून इथे चेक केला जाईल. कमिटी मेंबर्स आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी पाहिले जाईल की चेंडू षटकार आहे की चेंडू अडवला गेलाय. एक चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सागर पाटील करून. आणि या ठिकाणी षटकार नाहीये. क्लिअर दिसतोय षटकार नाहीये. खूप चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर एक धाव खूप महत्वाचे. एक धावेचं महत्त्व जाणतोय टायगर 11 देवस संघ आणि ते कार्य या ठिकाणी करीत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्र चेंडूमध्ये पोहोचले. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेने 2 फलंदाज वेगाने सरसावतील. या चेंडूमध्ये मिळाल 2 धावा. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. अतिशय चांगली गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर शुभम पाटील ज्याने षटक फेकत असताना या षटकामध्ये धावा देखील कमी खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आपण पाहिल्या होत्या त्या गोलंदाजी केली होती सागर पाटीलनं. त्या प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा करीत असताना आपल्या संघासाठी शुभम एक डावखुरी हाताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी 2 फलंदाज सरसावतील. नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. तर धन्यवाद दीपक. या ठिकाणी आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आजचे आमचे प्रमुख अतिथी आणि ज्यांचा संघ देखील सुपर 12 ची मॅच इथे खेळतोय ते रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोल्डन मॅन, समाजसेवक आणि शिवसेनेचे दमदार नेतृत्व एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र अर्थातच अनिकेत म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. डीके ग्रुप आणि ऐश्वर्या रिसॉर्टचे सर्व सन्माननीय अनिकेत शेठ म्हात्रे यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक आमचे रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. तर त्याच्यानंतर सन्माननीय रुपेश शेठ घरत साहेब सुप्रसिद्ध गोल्डन मॅन यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. मी रुपेश शेठ घरत साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी रोहित यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेश घरत साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करावा. चौकार आला इथे फलंदाज. गरज होती मोठ्या फटक्यांची आणि चौकार टोकला फलंदाजानं. त्याच्यानंतर आमचे विकासदादा शेलके यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर विकासदादा यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. दीपक, जो टीम जीतेगी बिल्कुल सुपर 6 में क्वालिफाई, एक ट्रॉफी अपने घर पर जरूर लेकर जा सकती है.
और इसीलिए इन दोनों टीमों के बीच में ये मुकाबला, एक टीम आज क्वालिफाय, कल भी एक टीम होगी. त्याच्यानंतर विकासदादा शेळके यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. ओव्हर टू दीपक. हवंत चेंडू फेकला गेला. हवंत दाबेने संघ जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. षटक फेकतोय या ठिकाणी मोहन फडके हा गोलंदाज. एक चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एक चौकार देखील लगावला गेलाय, परंतु सलामीला गेले फलंदाज किरण. मात्र जबाबदारी असेल, चांगला फटका, ज्या फटक्यांची गरज होती तो फटका या ठिकाणी येतोय. चौकार देखील लगावला गेलाय, परंतु सलामी अंपायर कॉल पेपरसाठी इथे चेक करतील. खऱ्या अर्थानं षटकार आलाय आणि प्रत्येक षटकारासाठी संजय भोईर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि लगातार 3 षटकारासाठी रुपेश शेठ घरत साहेब आणि त्याच्यानंतर विकास शेळके साहेब यांच्या वतीनं 20,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाज किरणसाठी. परंतु इथे नो बॉल आहे की नाही या ठिकाणी चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. तर फलंदाज आपण पाहिला तर या चेंडूवरती आल्या 6 धावा. द्वारकानाथ चोरके सर या ठिकाणी पाहणी करतील, कारण निर्णय खूप महत्त्वाचा आहे, सामना खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आमची आयोजन कमिटी जी साईप्रीत ची टीम आहे त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतील आणि पाहिलं जाईल की चेंडू बिमर आहे की नाही. चेंडूवरती 6 धावा मिळाल्यात. या 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा एकंदरीत आपण विचार केला तर 22 या धावसंख्येवर संघानं मजल मारली गेली आहे. या षटकाराच्या सहाय्यानं षटकार जर आपण पकडला तर 22 धावा आणि निर्णय पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील की चेंडू अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतीबा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गावदेवी क्रिकेट संघ खोपरोली यांच्या माध्यमातून आमदार चषक 2023 पर्व 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये एकूण 48 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि पंचांचा इशारा येईल. नो चेंडू फ्री हिट असेल. 6+1 7 धावा या चेंडूवर आणि 7 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला 23 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावर. अतिशय चांगली ही फलंदाजी. गोलंदाज पाहिला मोहन फडकेवरती चढवलेला हल्ला आणि फ्री हिट असणारी या चेंडूवरती फक्त धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असेल. ज्या जुन्या चेंडूची प्रतीक्षा करत होता पुढारी संघ तो चेंडू मिळाला आहे. म्हणजे हे पहा क्रिकेटवरती प्रेम. आणि आमच्या खेळाडू नाही जुना चेंडू मिळाल्यानंतर त्या चेंडूवरती नेहमीच मोठे फटके खेळताना आपण पाहिलात. मोहन फडके हा मागरा ठरलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार. फ्री हिटचा चेंडू त्रिफलाची फ्री हिट असणार आहे हे देखील विसरून चालणार नाही. दांडी गुल नक्कीच केली होती फलंदाजाची. हा चेंडू येईल निर्धाम. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल केला जातोय कारण 4 क्षेत्ररक्षक हे ऑन साईडला प्रफुल्ल कारण फलंदाज स्टान्स जर पाहिला ऑन साईडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज देखील जाणलंय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत ऑन साईडला घेण्याचा निर्णय या ठिकाणी मोहन फडके यांनी घेतलाय. 23 धावा धावफलकावर. सुंदर कमबॅक, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल. जो फलंदाज किरण म्हात्रे जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, परंतु नीरज म्हात्रे फलंदाजानं 6 चेंडूमध्ये 14 धावांची फलंदाजी केली. म्हात्रे बंधू आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगली फलंदाजी आपल्या संघाला डावाला सावरण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय. स्लोवर चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खालील प्रेम आणि झेल पकडला जातोय. फलंदाज बाद.
फलंदाज बाद होतोय 4थ्या क्रमांकाचा 23 या धावसंख्येवरती. मोहन फडके गोलंदाजीमधून कमबॅक करतोय. मयूर म्हात्रे नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. धावा खूप चांगल्या प्रकारे जमवल्या गेल्यात, परंतु फलंदाजाने एकही फलंदाज भागीदारी करू शकला नाही मैदानावरती. ही एक खराब संकेत खुटारी संघाचे आपण पाहिला. परंतु जे फलंदाजानं फटकेबाजी केली, जो फलंदाज आपण पाहिला सलामीला गेलाय किरण म्हात्रे, या फलंदाजाला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. कारण चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या खेळाडूमध्ये धमक आहे, या खेळाडूमध्ये कुवत आहे ती मोठे फटके खेळण्याची. ते फटके कधी येतील त्याच्या बॅटमधून याकडे मात्र कुठारी ग्रामस्थांच्या नजर असतील. मोठा फटका बॅटची कडा लागले. डीप लॉंगॉनला चेंडू येतो वेगानं. छत्रशील त्या ठिकाणी तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 30 षटक मार्गस्थ असताना 25 धावा धावफलकावर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहिली. तेवढं चांगलं छत्रशील, तेवढीच चांगली फेकी. मोहन फडके या गोलंदाज, जे गोलंदाजाच्या माध्यमातून अद्याप चेंडू फेकले गेले 4. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण या षटकामध्ये पाहिली आहे. स्लोवर चेंडू व्हेरिएशन गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची सांगता होईल. हे षटक खूप निर्णायक होतं आणि या षटकामध्ये पहिला चेंडू भीमर, त्यानंतर षटकार आपण पाहिला होता आणि 7 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्यानंतर एक चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मोहन फडकेची आपण पाहिली. धावसंख्या ती 25. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो की लेग स्टिकच्या बाहेर जातो चेंडू. अवांतर दावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या 11 आणि या धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा अद्याप खर्च केल्या गेल्यात मोहन फडके या गोलंदाजानं. एक महागडी गोलंदाजी 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार 6 धावा.
65 धाव्यांची गरज असेल. कुणी विचार केला तर रोहित 2 षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये टायगर 11 देवत संघाचे गोलंदाज 50 धावा खर्च करतील. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र, रायगड ठाण्याची शान आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या रोशन पाटील. तर आकाशसाठी देखील संजय भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जावा, पैसे जमा आहेत. आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आकाश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक क्षण सुख समृद्धीचं येवो आणि आपल्या संघासाठी नेहमी दमदार कामगिरी करत राहा आणि आयुष्याच्या प्रत्येक वलनावरती तुझ्या हातून चांगलं कार्य घडो, हीच आमच्याकडून तुला सदिच्छा असतील. तर आमचे रमेश म्हात्रे साहेब खुटारी, मंगेश म्हात्रे साहेब खुटारी मॅचचा आनंद घेत आहेत. ते देखील इथे खऱ्या अर्थानं खुश असतील. आज संघाचा जो परफॉर्मन्स झालाय तत्पूर्वी इथे आपण सन्मान करूया. आज खऱ्या अर्थानं विचार केलात समालोचन क्षेत्रासाठी आज दमदार योगदान दिलं ते दीपक फडके, साई स्टार बिगर संघाचे कर्णधार, यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मी धनाजी बुवा मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक आजच्या या दिवसामध्ये जोडले गेले होते, तर दीपक फडके यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. हेलो, धन्यवाद दीपक. अंतिम मुकाबला है टॉप 16 का, ये टॉप 12 का मुकाबला है. जो जीतेगा वो आमदार ट्रॉफी 2023 में एक ट्रॉफी अपने घर पर जरूर लेकर जाएगा. तो लास्ट मुकाबला दूसरे दिन का, टॉस जीता था पहले देवर टीम के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया और पहले 2 ओवर में 11 खर्च किए थे और आखिर के 2 ओवर में टोटल 50 रन खर्च किए और 62 रनों का ये लक्ष्य का पीछा रखा है. अब देखेंगे, शुरुआत होगी पहले गेंद की. तो चलिए पहले गेंद के ऊपर थोड़ी सी रनअप में थोड़ी सी मुश्किलें नजर आती हुई, लेकिन यहाँ पर फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर आएंगे गेंदबाज. बिल्कुल आप देख सकते हैं रोशन किरण म्हात्रे, जो दमदार खिलाड़ी, जिस खिलाड़ी के लिए छक्कों के हैट्रिक के लिए 25,000 का इनाम था. 2 धागे थे लेकिन तीसरा नहीं आया. शुरुआत होगी राउंड द विकेट से. पहली गेंद शरीर को पूरी तरीके से झोंक दिया था, फाइन लेग के ऊपर से खेलने का प्रयास किया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं रहा. डॉट बॉल की समाप्ति होती हुई गेंदबाज किरण म्हात्रे के माध्यम से. कल भी शायद कुटारी टीम ने नागजरी टीम को परास्त किया. 1 बॉल में 4 रनों की जरूरत थी, आज भी 2 बॉल में 3 की जरूरत थी. कैच वहां पर छूटा और गेंद बाउंड्री लाइन के बाहर गिरी. मुकाबला जीता कुटारी टीम ने. ये गेंद मिड ऑफ के फील्डर की तरफ जरूर थी. इन फील्ड में अच्छी फील्डिंग नजर आती हुई. कोई रन नहीं है. 2 गेंदें अभी तक फेंकी गई है किरण म्हात्रे के द्वारा. आज मात्र चैतन्येश्वर 11 कुटारी टीम का दमदार यहां पर खेल का प्रदर्शन रहा. टाइगर 11 देवट टीम का भी दमदार परफॉर्मेंस रहा, लेकिन यह महत्वपूर्ण मुकाबला है. जो जीतेगा बचा रहेगा आमदार ट्रॉफी में. ये गेंद तेज डालने का प्रयास, बैकफुट पॉइंट के खिलाड़ी को बीट करती हुई डिप पॉइंट की तरफ. आउटफील्ड फास्ट है लेकिन रोकने में असमर्थ और गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा पार. 4 रन. तो चलिए यहां पर 4 रनों के साथ बल्लेबाज सागर ने आगाज कर दिया और 4 रनों की मदद से
टाइगर 11 देवर टीम का खाता खुल चुका है। 4 रन 62 रनों का टारगेट है। 58 रन अभी भी दूर होगी। स्वीप करने की कोशिश, पैरों पर जरूर लगी है ये गेंद। डायरेक्ट हिट कर रहे थे विकेट कीपर विशाल, लेकिन 1 रन तब तक पूरा होता हुआ 1 रनों की मदद से स्कोर आगे बनता हुआ टोटल 5 रनों के ऊपर। प्रति ओवर मेरे ख्याल से रन चाहिए संदेश 15.25 तो फिलहाल बनाने ही पड़ेंगे। प्रति ओवर 15 रन चाहिए इस मुकाबले को अगर जीतना है तो। मुश्किल तो जरूर लग रहा है शाम के सत्र में, आसान भी नहीं होता क्योंकि जिस तरीके से हवा भी शांत है, ठंड का मौसम भी थोड़ा सा नजर आता हुआ, जहां पर मुश्किलें होती है बल्लेबाजी करने के लिए, लेकिन अनहोनी को क्या होनी कर पाएंगे टाइगर 11 देवर टीम के बल्लेबाज। एक से ज्यादा कुछ नहीं है। पिछली 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 6 रन। 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। देखते देखते पहला पावर प्ले में कमाल की गेंदबाजी का विश्लेषण किरण मात्रे के द्वारा। टाइगर 11 देवर टीम की चर्चा करेंगे ना, उसी प्रेम ने जो पिछले मुकाबले में सिर्फ 2 रन देकर 2 सफलता ली थी, और इस मैच में 29 टोटल 4 छक्के 1 चौका इस ओवर में आया, 1 वाइड आया और 29 रन ठोके गेंदबाज को। चलिए डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला ओवर समाप्त। एक जबरदस्त गेंदबाजी देखने को मिली पहले पावर प्ले में किरण मात्रे के द्वारा, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 6 रन बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर टाइगर 11 देवर अब जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 56 रनों की जरूरत। तो बिल्कुल जबरदस्त यहां पर पहले की ओर गेंदबाजी देखने को मिली। थोड़ा सा आत्मविश्वास को बढ़ाना होगा टाइगर 11 देवर टीम के बल्लेबाजों को। और बिल्कुल पहले ऐसी जो टीम होगी संदेश जानकारी देते हुए कि ओपनर गेंदबाज भी वही है और ओपनर बल्लेबाज भी वही है। बिल्कुल कमाल का यहां पर कॉम्बिनेशन है। पेड़ की शाखा पर बैठा हुआ पंछी कभी डाल हिलने से नहीं घबराता, क्योंकि पंछी डाली पर नहीं अपने पंखों पर भरोसा रखता है। ये आत्मविश्वास अब दिखाना पड़ेगा। ऑन साइड में खेला जरूर है, मिड विकेट के खिलाड़ी थोड़े से आगे आए थे, रोकने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं। गुड फील्डिंग, जिस तरीके से पहले सत्र में आपने सागर की फील्डिंग देखी, उसी तरह की ये फील्डिंग वहां पर नजर आई। तब तक बल्लेबाज ने 2 रन चुरा लिए। 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 8 रन। 62 रनों का पीछा करना है। 17 गेंदों में चाहिए 54 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। क्यों डरे जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि बुरा होगा, बढ़ते रहे मंजिलों की और कुछ ना मिला तो क्या हुआ, नया तजुर्बा तो जरूर मिलेगा। ये शॉर्ट पिच लाइन की बॉल फेंक दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। क्या कमाल का ये स्ट्रोक था, शानदार छक्का, और 6 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। जीत की बात करेंगे तो 16 गेंदों में चाहिए 48 रनों की आवश्यकता। बल्लेबाजी की बात करेंगे तो सभी के सभी जो बल्लेबाज है मेरे ख्याल से विशाल मात्रे और नीलेश छोड़े तो किरण मात्रे ने, नीरज मात्रे ने, अक्षय आपकी जगह आकाश मात्रे और मयूर मात्रे ने दमदार बल्लेबाजी, हर एक बल्लेबाज के बल्ले से छक्का निकला है। यानी कि कुल मिलाकर टोटल इस इनिंग्स में आप देख सकते हैं जब बल्लेबाजी कर रही थी चैतन्येश्वर 11 खुटारी टीम तो लगभग 5 छक्के टोटल उनके बल्लेबाजों के बल्ले से निकले। बाउंड्री प्रतिशत रन बहुत ज्यादा है। तो चलिए अब 48 की जरूरत है बची हुई 16 गेंदों में। गेंदबाज नीलेश मात्रे तैयार। ये फुल टॉस गेंद थी, स्वीप करना चाहते थे, बल्ले पर ठीक से लगी नहीं, वरना मेडल होती तो ये भी बड़ा शॉट 4 या 6 जरूर मिलता था, लेकिन रन मिलेगा मात्र केवल 1 और 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 रन, 15 गेंदों में चाहिए 47 रनों की जरूरत। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन स्ट्राइक जैसे जैसे बदलेगी वैसे वैसे फील्डिंग में परिवर्तन किया जाएगा। तेज हवाओं में उड़ते हैं जो परिंदे, उनके पंख नहीं दोस्त, हौसले मजबूत होते हैं। अब देखेंगे कि हौसला लेकर दोनों टीमें मैदान में उतरी है। चैतन्येश्वर 11 खुटारी टीम ने आज सुबह का मुकाबला जो लो स्कोर का था मेरे ख्याल से वो गवा रही थी। अगर वो नागसेरी टीम के खिलाड़ी ने कैच नहीं छोड़ता
तो शायद उस मुकाबले से बाहर होना पड़ता था। चलिए ज्यादा सफल हुए थे, विकेट कीपर के द्वारा ये गलती हुई और दोनों खिलाड़ियों को बीट करती हुई गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ, 4 रन। काय झाडी काय डोंगर काय हॉटेल साल मध्ये हाय काय झाडी काय डोंगर काय हॉटेल। धन्यवाद डीजे। ये जो गाना बनाया गया ना, जो सांगोला के आमदार यानी कि शाहजी बापू पाटिल, जो किसी को पता भी नहीं थे वो आमदार है, एक ही रात में गुवाहाटी में गए, वहां से फोन किया एक कार्यकर्ता को और उन्होंने बताया काय झाड़ी काय डोंगर एकदम ओके, और वहां से वो ऐसे चर्चा में बन गए कि आमदार से ज्यादा सेलिब्रिटी बन गए। और ये उनका सुमधुर संगीत जहां पर आपने सुना। गेंदबाज तैयार राउंड द विकेट से नीलेश। ये गेंद बिल्कुल यहां पर स्वीप करना चाहते थे, मिडल पर जाती हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति। प्रेशर थोड़ा सा बल्लेबाजी के ऊपर, अंतिम 13 गेंदें बची है, 43 रनों की जरूरत। इस गेंद के ऊपर नंबर चाहिए 6, यदि इस मुकाबले में बने रहना है तो टाइगर 11 देवट टीम को। गुड कमबैक, चौका मिला नसीब का, विकेट कीपर के द्वारा गलती हुई, बॉलर्स की उसमें कोई गलती नहीं थी, जहां पर चौका बटोरा। ये शॉट अच्छा है लेकिन फील्डर भी तैनात है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, अच्छी फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं है। और इसी के साथ देखते देखते दूसरा ओवर भी समाप्त हुआ है और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है टोटल 20, 62 का पीछा करना है। अब 12 गेंदों में चाहिए 42 रनों की जरूरत। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे आने वाली 12 गेंदों में रन चाहिए, 42 रनों की जरूरत। 400 पौने 500 लोग अभी भी इस मैच में जुड़े हैं। कई समर्थक होंगे कुटारी गांव के, कई दर्शक होंगे टाइगर 11 देवत टीम के, कई समर्थक होंगे अन्य जो मैच का इस आमदार ट्रॉफी का आनंद लेते हुए। सभी का स्वागत करेंगे। शाम के ठीक आप देख सकते हैं 5:30 बजे का समय बीतता जा रहा है और सभी टीमों ने काफी अच्छा सहकार्य सहयोग दिया। उन सभी टीमों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। संजय बोयर देखिए यहां से वहां, उधर से वहां हिलते डुलते रहते, पूरे मैदान में लगता है चक्कर मारेंगे आज। गेंदबाज तैयार, उठाने की कोशिश, हवा में है गेंद, ये बड़ा झटका लग सकता है, गुड फील्डिंग, लेकिन चलिए अंतिम क्षणों में बॉडी को बैलेंस नहीं कर पाए और मेरे ख्याल से ये कैच छूटा। सागर का विकेट था, अगर कैच लेते तो और भी मजबूत स्थिति में रह सकती थी मेरे ख्याल से, यानी कि जो दबाव था वो थोड़ा सा दूर हो सकता था। इसलिए सागर को मिला है जीवनदान। 21 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। देखिए कैच लगभग पकड़ ही लिया था और जैसे गिर पड़े और मेरे ख्याल से गेंद भी छूटी। 11 गेंदे, 41 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 20 भी रह जाएंगे तो शायद देखा जाएगा, लेकिन अगर ज्यादा रन रहेंगे तो मुश्किलें बहुत बड़ी पैदा होगी। चलिए अब उंगलियों को फेरना उन्होंने शुरू कर दिया है। राइट हैंडर बैट्समैन को इतने आसानी से मौका नहीं दे पाएंगे क्योंकि उनमें टर्न करने की क्षमता है। और ये लीजिए हल्की सी टर्न करते हुए गेंद को बाहर की तरफ निकाला और टप्पे को पीछा रखते हुए डॉट बॉल की समाप्ति। मुश्किल है मेरे दोस्त। लेफ्ट हैंडर स्पिन गेंदबाज जब आते हैं ना, टप्पा पड़ने से पहले आपको जाना चाहिए गेंद तक, वरना इनका टप्पा पहले गिरेगा ना तो दिव्येश बोलाडे जानते हैं उसरली के मौका नहीं दे पाते किसी भी बल्लेबाज को। 6 में 3 हो या 4 हो नहीं निकालने देते। नहीं मौका मिलेगा मेरे दोस्त, खड़े खेलने से फायदा नहीं होगा। डांसिंग डाउन द विकेट आना जरूरी है, टप्पा स्पिन गिरने से पहले ही परखना जरूरी होता है। और ये देखिए विशाल के पास तो का बहुत अनुभव है ओपन टूर्नामेंट का, और यहां पर पूरी तरीके से दबाव में रखते हुए बल्लेबाज को। चलिए इस बार भी क्रॉस बैटेड खेलने की कोशिश और एक डॉट बॉल की समाप्ति। अकबर लगभग तो चित्र स्पष्ट हो चुका है मेरे ख्याल से संदेश कि आमदार ट्रॉफी 2023 में जाने का रास्ता साफ हो चुका है चैतन्येश्वर 11 खुटारी टीम का, क्योंकि 7 गेंदों में 7 छक्के चाहिए, तभी तो यह मुकाबला वो जीत सकते हैं। मुश्किल है, बहुत मुश्किल है। यह भी डॉट बॉल की समाप्ति। एक जबरदस्त ओवर, रन आए इस ओवर में सिर्फ 1 और इसी के साथ तीसरा ओवर समाप्त। रन बने 21, चाहिए 41 की दूरी 6 गेंदों में।
देखिए डीजे, जरूर एक संदेश, एक चर्चा करेंगे। जिंदगी में नसीब और मेहनत ये दोनों चीजें इंपॉर्टेंट है, लेकिन नसीब का भाग सिर्फ 1% होता है और मेहनत का भाग 99% होता है। आज नसीब ने 1% साथ दिया जब पहला मुकाबला दूसरा मुकाबला खेल रही थी नागजरी टीम के खिलाफ, हारते हारते जीते। लेकिन मेहनत इतनी की इस टीम ने कि वो पूरी तरीके से आज सुपर 6 के लिए बिल्कुल क्वालिफाई होने के कगार पर नजर आती हुई। शॉट अच्छा था लेकिन सीधा फील्डर के हाथों में, बल्लेबाज आउट। ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. आई माझी बैसली गो या मनपाडा गावाला, आई माझी बैसली गो. तो पहला विकेट मैदान से बाहर जाएगा और टाइगर 11 देवर टीम का। अब मेरे ख्याल से 5 गेंदों में चाहिए 41 रनों की जरूरत। शाम के सत्र में एक तरफा यह मुकाबला नजर आता हुआ। कल के मुकाबले भी काफी अच्छे और इस टूर्नामेंट में आज का दूसरा दिन है संदेश। दूसरे दिन की बात करेंगे तो सबसे ज्यादा 2 दिन में पहले बल्लेबाजी करने वाली टीमें जीती है, क्योंकि चेस करने में बहुत सारी दिक्कतें होती हुई है। ये लगातार दूसरा विकेट जाएगा। जबरदस्त गेंदबाजी और एक विकेट, तू चल मैं आया, ऐसी परिस्थिति आप देख सकते हैं टाइगर 11 देवर टीम की। धन्यवाद डीजे। आज मेरे ख्याल से चैतन्येश्वर 11 खुटारी टीम काफी जल्दी आई थी रोहित। अभी 10 तारीख को मेरे ख्याल थोड़ा लेट आएंगे तो बेहतर होगा, क्योंकि सीधा आप सुपर 6 में तो क्वालिफाई हो चुके हैं। आराम से रोटी सुकट बाकरी खा के आने का नहीं, का उपवास है मेरे ख्याल से, संकष्टी है 10 तारीख को, नहीं तो धूमधाम होता हर एक टीम का, जो ट्रॉफी घर पर लेकर जा सकती थी। तो चलिए मैच पूरी तरीके से एक तरफा, दर्शक पूरी तरीके से अपने घर की तरफ जाते हुए जानते हैं पूरी तरीके से दबाव डाला है खुटारी टीम के गेंदबाजों ने। कामयाबी के सफर में धूप का बड़ा महत्व होता है, क्योंकि छाव मिलते ही कदम बिल्कुल रुक जाते हैं। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, विकेट हैट्रिक संपादन करते हुए गेंदबाज, और इस श्रृंखला में टोटल गेंदबाज नंबर बने ये टोटल तीसरे जिन्होंने विकेट हैट्रिक संपादन की। सपनानं आईलाय शिर्डीचा साई, बोलवणार केलंय येवाला. सपनाने आईलाय शिर्डीचा साई, बोलवणं केलंय येवाला. तुझ्या नावाची गोडी लागली बाबा, मी येतावर शिर्डीला. क्या बात है, आज गुरुवार है, साईं बाबा का वार है। और देखिए आज साईं बाबा की कृपा रही मेरे ख्याल से चैतन्येश्वर 11 खुटारी, श्री चैतन्येश्वर 11 खुटारी टीम के ऊपर, और क्या शानदार खेल का प्रदर्शन दिखाया इन्होंने। चलिए उठाकर खेला, इस बार जाएगी फील्डर के हाथों में 4 में 4 विकेट बन सकते थे, और ये शायद जाता हुआ गेंद सीमा पार 4 रन। माफ कीजिए, थैंक यू डीजे, नहीं है, एक समय लग रहा था कि ये बाउंड्री जाएगी, लेकिन चलिए कैच पकड़ते ना, मेरे ख्याल से ये जो एक विकेट है ना, सुपर 6 में टीम क्वालिफाई हो चुकी है। बेस्ट बॉलर के लिए ये मौका बन सकता है, लेकिन क्या छूटा है। ये बहुत जिम्मेदारियां बनती है कि किसी भी खिलाड़ी का अगर परफॉर्मेंस अच्छा होता है तो ये लीजिए इस मर्तबा उसी के हाथ में 5 में 5 विकेट ले सकते थे, लेकिन 5 में 4 बने। अंतिम गेंद, महिमा तुझी सांगू किती आई, गाजतंय नाव तुझं, जगभर गाजतंय नाव तुझं. तुझ्या जमतील ग करण्याला, आई तुझ्या ग दर्शनाला, माऊली तुझ्या ग भेटीला. आई मी येते ग, करले ग मला, आई मी येते ग, तुझ्या ग भेटीला. धन्यवाद डीजे। अचानक बदलाव लिया है चैतन्येश्वर 11 खुटारी टीम ने, ये बात में नहीं समझ आई। मेरे ख्याल से विशाल मात्रे इस गेंदबाज ने पिछले 2 मुकाबले में गेंदबाजी नहीं की थी शायद, और एक मुकाबले में ऐसे उभर कर आए कि कई दुख की बात ना हो बाकी गेंदबाजों के लिए। चलिए इस बार फील्डर नहीं थे, वरना ये भी विकेट मिल सकता था। अभिनंदन टीम श्री चैतन्येश्वर 11 खुटारी गोज टू द सुपर 6 आमदार ट्रॉफी 2023 में क्वालिफाई हो चुकी है एक ट्रॉफी के लिए। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम देवर, अगले टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं। लाइन अप करके मैदान में जाना है देवर टीम, और लाइन अप करने के कोटारी टीम आपको मैदान से बाहर आना है।